मनोजजी, तुम्ही लढलात, तुम्हाला यश मिळालं, मराठा समाजाला जे मिळवणं अपेक्षित होतं ते मिळवण्यात तुम्हाला मोठ्या प्रमाणावर यश आलं, यासाठी तुमचं अभिनंदन. येत्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, इतकंच नाही तर 2029 साली विधानसभा येणार आहे. आता मनोज जरांगेंनी समाजासाठी लढलेली जी लढाई आहे ती राजकीय पातळीवर लढावी, ती त्यांनी विधानसभेत जाऊन लढावी, अशी जी अपेक्षा व्यक्त होते आहे. विधानसभेत जाण्याची इच्छा आहे का? त्यासाठी प्रयत्न कराल का? आणि मला राजकारणाचा नाद असता किंवा मी असा काही असतो, स्वार्थी असतो, स्वस्वार्थासाठी पैसा पद कामाचे असते तर मी मागच समाजाचं वाटोळं करून टाकलं असतं. मला समाज मोठा करायचा हो. मी अपेक्षा स्वार्थाने जगत नाही, मला गरजच नाहीयेत. एक भाकर चटणी मिळाली बस, एवढ्याच गरजात. आम्ही कुठे फिरत नाहीत, कुठे जात नाहीत, काय नाहीत, आम्हाला गरजा नाहीयेत.